नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की मधु ही विनायकला घेऊन लंडनला जाण्याचा प्लॅन करत असते। मात्र राघव सिंधू हे पोलिसांना घेऊन मधुचा पाठलाग करत असतात आणि मधु एका हॉटेलवर थांबलेली आहे असं तो टॅक्सीवाला ड्रायव्हर सांगतो, कारण सिंधू राघवने त्या टॅक्सीवाल्या ड्रायव्हरचा नंबरसुद्धा मधुच्या मोबाईलमधून घेतलेला असतो। तेव्हा सिंधू राघव पोलिसांबरोबर तेथे आलेले असतात आणि हे सर्व मधु बघते। मधु म्हणत असते की हे तर आता विनायकला शोधून येथे आले, त्यामुळे आता इथून मला काहीतरी प्लॅन करावा लागणार। तेव्हा मधु एक प्लॅन करते, विनायकला एका रूममध्ये ठेवते आणि दुसऱ्या नंबरची जी चावी आहे त्या रूममध्ये ती स्वतः जाऊन ही झोपण्यासाठी नाटक करत असते। तेव्हा मात्र राघवला वाटत असते की मधु ह्याच रूममध्ये आहे आणि विनायकसुद्धा। तर सर्वजण तेथे येऊन पोहोचतात। तर लगेच मधु म्हणत असते की राघव, तू प्लीज आतमध्ये येऊ नको आणि मला एकटीला राहायचे, प्लीज राहून दे। तेव्हा राघव म्हणत असतो की तुझी हिंमतच कशी झाली की विनायकला तू आमच्यापासून इतकं दूर करण्याची। तेव्हा मधुचा खूप पारा चढलेला असतो। मधु म्हणत असते की राघव, आत्तापर्यंत तू विनायकचे सत्य माझ्यापासून का लपवले आणि ते सत्य तुम्हाला का सांगितलं नाही? सिंधूला हे सर्व सत्य तू सांगितले आणि माझ्यापासून हे सत्य का लपवले? विनायकला ॲडॉप्ट करत्यावेळी मी तुला किती मदत केली होती हे तू विसरलात का? तेव्हा मात्र मधु खूप घाबरलेली असते। तिला असे वाटत असते की आता विनायकला हे माझ्याजवळून दूर घेऊन जातील आणि ती सिंधू विनायकचा हक्क काही सोडणार नाही। तेव्हा मात्र मधुने आपल्या पर्समध्ये राघवची गन आणलेली असते आणि ती राघवला म्हणत असते की राघव, आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी काही केले, पण तू शेवटी मला आयुष्यामध्ये फक्त त्रास दिला, त्रासाशिवाय बाकी तुझं प्रेम कधीच मला दिलेले नाही। तर राघव म्हणत असतो की मला मान्य आहे की विनायक तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आला आणि तू जर नसती तर विनायकला आपल्याला ॲडॉप्टसुद्धा करता आले नसते। त्यामुळे मला माहिती आहे की तुझे माझ्यावर उपकार आहे, पण विनायकला पळून नेऊन तू आमच्यापासून किती मोठं पाप करत होती आणि ते पाप तुला आता शिक्षा देणार म्हणजे देणारच। मधु म्हणत असते की राघव, पुढे येऊ नको। राघव म्हणत असतो की विनायक कुठे आहे ते फक्त सांग। तर विनायक हा दुसऱ्या रूममध्ये झोपलेला असतो। तेव्हा मात्र मधु म्हणत असते की नाही, विनायक येथे नाही। तेव्हा राघव म्हणत असतो की त्या हॉटेल मालकाने सांगितले की तुझ्यासोबत विनायकसुद्धा म्हणजे एक छोटा मुलगा आलेला आहे आणि तू का खोटं बोलतेस? तर मधु म्हणत असते की हो, विनायक माझ्यासोबत आहे आणि अगदी खुश आहे तो। तेव्हा लगेच सिंधू तेथे येते आणि सिंधू म्हणत असते की मधुताई, दुसऱ्याचे मुलं हे हिसकावण्यासाठी तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? मागच्या वेळीसुद्धा तुम्ही विनायकला घेऊन लांब जाण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यावेळीसुद्धा तुम्ही विनायकवर संकट आणलेच होते आणि स्वतःच्या जीवावर सुद्धा। यावेळेससुद्धा तुम्ही विनायकला घेऊन का लांब जाता? मधु म्हणत असते की सिंधू, पुढे येऊ नको, मी गोळी चालवीन, कारण विनायक हा माझा मुलगा आहे, मी त्याच्यावर खूप प्रेम करते, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही। राघव म्हणत असतं की विनायकला तुझ्यापासून कोणीही दूर करत नाही, फक्त विनायक कुठे आहे आणि तो सुखरूप आहे का ते सांग। मधु म्हणत असते की हो। तेव्हा मात्र राघव हा मधुच्या दोन सणकणी कानाखाली देतो आणि तुला विनायकला घेऊन येण्याची काय गरज होती, म्हणून तो मधुची चांगलीच बोलती बंद करतो। तेव्हा मात्र मधु ही तो गन घेते आणि राघवला तो गन रोखत म्हणत असते की राघव, जर पुढे आला आणि विनायकला शोधण्याचा जर प्रयत्न केला तर मी हा गन माझ्या स्वतःवरच चालवील। राघव म्हणत असतं की मधु, असे करू नको, जे काही करते ते विचार करून कर, कारण की तू आता सध्या टेन्शनमध्ये आहे। सिंधू म्हणत असते की मधुताई, तुम्ही असे करू शकत नाही। सिंधूला वाटत असते की यामध्ये राघवचाच हात आहे आणि तो मधुला हा प्रयत्न म्हणजे मदत करतो विनायकला लांब घेऊन जाण्यासाठी। सिंधूचा गैरसमज झालेला असतो। राघव सिंधूला म्हणत असतो की विनायक माझासुद्धा मुलगा आहे आणि सिंधू, तू सुद्धा त्याला एकदा माझ्यापासून दूर घेऊन गेली होती आणि हे मधुसुद्धा आत्ता यावेळी। त्यानंतर इकडे काकूची तर अवस्था खूपच अशी भयानक झालेली असते। काकू विनायकसाठी रडतच असते, कारण मधुवर मी इतका विश्वास ठेवला आणि मधुने माझ्या विश्वासाचा किती गैरफायदा घेतला, म्हणून तिला वाईट वाटत असते। त्यानंतर जी मधुने ही गन रोखलेला असतो, तर मधु ही आपला पिस्तूल राघव तिच्या हातातून हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा मात्र त्या पिस्तूलमधून दोन गोळ्या उडतात आणि त्या भिंतीवर जाऊन पडतात। सुखरूप कुणाला काही लागत नाही, म्हणजे
कुणाला ती गोळी लागलेली नसते. देवकृपेने सर्व काही सुखरूप असतात. त्यानंतर सिंधू खूप घाबरते. सिंधू म्हणत असते की मधुताई प्लीज स्वतःला आवरा. विनायक आपल्याच जवळ राहणार, पण विनायकला मी त्याची आई आहे हे समजले पाहिजे. मधू म्हणत असते की नाही, हे विनायकला कधीही समजता कामा नये, कारण मी एका खऱ्या आईपेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर केले. तेव्हा मात्र राघव म्हणत असतो की सिंधू बरोबर आहे, कारण मधूमुळेच विनायक हा माझ्या आयुष्यात आला, आणि जर मधू नसती तर त्यावेळी ती माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी जर तयार नसती तर खूप मोठा असा अनर्थ झाला असता, आणि विनायकला दुसरेच कोणीतरी लोक हे ॲडॉप्ट करून घेऊन गेले असते, कारण तशी परिस्थिती झाली होती. आणि त्याच वेळेस मधू आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, नाहीतर मला आत्तापर्यंत लग्नसुद्धा करायचे नव्हते. मी मधूला त्यावेळेस म्हटलं होतं की लग्न करता वेळी की नवऱ्याचे असे कोणतेही हक्क मी तिला देणार नाही, आणि अजूनपर्यंत आमच्यामध्ये नवऱ्याचे आणि बायकोचे असे कोणतेही हक्क नाही. फक्त विनायकसाठी आम्ही आणि जगासमोर नवरा बायको आहोत, पण आमच्यासमोर असे कोणतेही संबंध नाही आणि कोणतेच प्रेमसुद्धा नाही. तर मधू म्हणते की हो, राघवने तर आत्तापर्यंत मला प्रेम तर बाजूलाच, पण स्वतःची पत्नीसुद्धा म्हणण्याचा कधी हक्क दिला नाही. सिंधूसमोर खूप मोठे सत्य येते, आणि सिंधूला राघवची खरी परिस्थिती समजते की राघवच्या मनामध्ये अजूनसुद्धा माझ्याविषयीच प्रेम आहे, म्हणून तिला थोडासा आनंद होतो. त्यानंतर राघव म्हणतो की सिंधू प्लीज समजून घे, विनायकला काही दिवस मधूकडे राहून दे. सिंधू मात्र ऐकायला तयार नसते, आणि तेव्हा राघव मधूच्या हातातील तो गन घेतो आणि मधूला समजावून तो विनायकला घेऊन घरी आलेला असतो. तेव्हा मात्र सिंधूला खूप वाईट वाटते, आणि सिंधू ही लगेच म्हणते की तुम्ही मला विनायकचा हक्क जर देत नसाल तर मी कोर्टात जाईल, आणि कोर्टाकडून माझ्या विनायकचा हक्क माझ्याकडे घेईल. तेव्हा सिंधू वकिलांना घेऊन घरी आलेली असते. त्यानंतर सिंधू ही वकिलांना घेऊन घरी आलेली असते. तर काकू ही सिंधूला म्हणत असते की सिंधू, विनायक तर आपला ह्या घरचाच नातू आहे, आणि तू आणि सावी या घरातल्याच मेंबर आहात, त्यामुळे तू कुठेही आम्हाला सोडून जाऊ नको, कारण तू गेल्यानंतर आम्हाला खरंच खूप दुःख झाले. तेव्हा सिंधूला तर मोठा धक्का बसतो, कारण काकू ही सिंधूच्या पाया पडलेले असते, आणि विनायकला प्लीज आमच्यापासून तोडू नको असे ती विनवणी करून म्हणत असते, कारण विनायकशिवाय आम्ही जगू शकत नाही. कारण जेव्हा काकूला समजलेले असते की विनायक हा तिचा खरा नातू आहे, तेव्हापासून काकू ही विनायकवर खूप प्रेम करत असते, आणि जे सोन्याचे एक मस्त काकूंच्या मिस्टरांचे पेंडेल असते ते चक्क ती विनायकच्या गळ्यामध्ये घालते, आणि विनायकला या घराचा नातू म्हणून काकूने खूप मोठे आनंदाने स्वीकारलेले असते, आणि सावी आणि सिंधूचा सुद्धा स्वीकार तिने केलेला असतो. तर सिंधूला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही. तर मधूचा मात्र खूप असा जळफळाट होत असतो, आणि ती म्हणत असते की आता तर विनायकला नक्की सिंधू घेऊन जाईल, आणि या घरामध्ये पुन्हा परत तसेच वातावरण होईल, कारण जेव्हा सिंधू ही विनायकला घेऊन निघून गेली होती आणि तेव्हा तिचा अपघात झाला होता, तेव्हा मात्र सिंधूला खूप मोठा धक्का बसतो. सिंधूला काय उत्तर द्यावे ते समजत नाही, आणि राघवसुद्धा सिंधूची माफी मागत असतो. तेव्हा आता सिंधू काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.